नमस्कार मंडळी, शुभ प्रभात। आज मी तुम्हाला एक छान आसन शिकवणार आहे, वज्र आसन। वज्र आसन ह्या आसनामुळे तुमच्या शरीरात होणारे फायदे आणि आसन कसं करायचं हे सुद्धा मी आज सांगणार आहे। पहिल्यांदा फायदे जाणून घेऊया। तर नियमित वज्रासन केल्यामुळे सायटिका प्रॉब्लेम हा दूर होतो, पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते, तसंच पायांवरती, पोटऱ्यांवरती आणि मांडीवरती प्रेशर आल्यामुळे तिथल्या नसांची ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, त्यांची कार्यक्षमता वाढते। पुन्हा तुमचं पचनक्रिया जी आहे ती सुधारते आणि तिची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे तुमचं खाल्लेले अन्न हे पचवलं जातं। म्हणून वज्रासन हे जेवल्यानंतर तुम्ही केलं तर तुमची पचनक्रिया छान होते आणि अन्न खाल्लेलं पचायला मदत होते। तर आता हे आसन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवते। तर वज्रासन करताना पहिल्यांदा गुडघ्यांवरती यायचं आहे। तुमचे जे पायांचे तळवे आहेत ते जमिनीला ह्या प्रकारे टेकायचे आहेत आणि ते ह्या प्रकारे करायचे आहेत। आता ह्या दोन्ही पायांच्या मध्ये आपण आपली बैठक ही अशी ठेवायची आहे। या प्रकारे बसायचं आहे। पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, दोन्ही हात आपले मांडीवरती ठेवायचे आहेत आणि सरळ बसायचं आहे। संथ श्वसन चालू ठेवायचं आहे। तुम्हाला या आसनामध्ये जितकं बसता येईल तितकं बसायचं आहे। आता आसन सोडताना उठायचं आहे, गुडघ्यांवरती यायचं आहे या प्रकारे। तर तुम्हाला हा आसन जितकं शक्य होईल तितकं या आसनामध्ये बसायचं आहे। जेवल्यानंतर तुम्ही बेडवर सुद्धा बसून हे आसन करू शकता। ज्या उशिरा जेवतात आणि त्यांना लगेच झोपावं लागतं किंवा ऑफिसनंतर आल्यानंतर खाल्ल्यावरती लगेच झोपावं लागतं, त्यामुळे अन्न पचन होत नाही आणि त्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो। म्हणून जेवल्यानंतर थोड्या मिनिटांसाठी का होईना पण हे आसन केलं तर तुम्ही खाल्लेलं अन्न हे पचेल। हे आसन कोणी करू नये ज्यांना गुडघ्यांचा मेजर प्रॉब्लेम असेल, खूप जास्त दुखत असतील, तर हे आसन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा। तर तुम्हाला हे आसन कसं वाटलं आणि हा आसन केल्यामुळे तुमच्या आयुष्यात होणारे फरक हे मला नक्की कळवा।